नांदेड बोगस बियाणं प्रकरण मध्य प्रदेशातील स्वस्त बियाणं घेणं पडलं महागात. बियाणं उगवलं नसल्याच्या शेतकऱ्यांच्या शेकडो तक्रारी. मध्य प्रदेशातून आलेल्या कथित स्वस्त बियाणं घेणं शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यात चांगलंच महाग पडलं. शेतात बियाणं पेरल्यानंतर ते उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मध्य प्रदेशातील काही कंपन्यांचं सोयाबीन बियाणं बोगस निघाल्याच्या तक्रारी नांदेड जिल्ह्यात समोर आल्या आहेत. बियाणाच्या शेकडो बॅगा उगवल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून पेरणीसाठी बियाणं द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारी केल्यानंतर बियाणं सदोष आढळल्यास त्याबाबत कारवाई करण्यात येईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी दिलाय. नाव सांगा तुमचं आणि काय तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांसोबत झालेलं आहे, कोणतं बियाणं उगवलं? नमस्कार सर, माझं नाव हुलराम दिगंबर कोणुरे, राहणार तडी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. आम्ही सर्व शेतकरी किम्या कंपनीचे बॅग आणलो आणि आमच्या गावात एकूण दरवर्षी आणता आम्ही. दरवर्षी उगवण शक्ती चांगली होती, उत्पन्नही चांगलं होतं. पण या वर्षी एकाच बघून एक आपण आम्ही आणल्या, बरं जवळपास 90-100 बॅग आणल्या. त्याच्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं बी उगवलं नाही. मग आम्ही कृषी विभागाकडे गेल्या, तक्रार दिल्या, मग पंचायत समितीला पण दिल्या. ते आता आजपर्यंत बी आमची दखल नाही घेतली. चौकशीला येतो म्हणले, टाळायचे गोष्टी करायला लागले. मग आता आमचं सरकार तुमच्या माध्यमातून एवढंच विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी आमची दखल घ्यावं. लवकरात लवकर आम्हाला दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांवर लवकरात लवकर मोबदला देऊन आमच्या शेतकऱ्याला हे करावं, मदत करावं, एवढंच विनंती आहे आमची. काका, काय नाव तुमचं आणि काय तुमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं? बालाजी मटणाचे कोळवरे, थडी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. शेतकऱ्याच काय मोड किम्या कंपनीचे एकही मोड निघाल नाही. कमीत कमी 80-90 बॅग आहे, तरी त्याला मोबदला मिळावा. आणि कृषी अधिकारी दिल्या, जिल्हा परिषद दिल्या, जिल्हा परिषद घेतलं नाही म्हणून सांगले सगळे. कृषी अधिकारी घेतलेत, त्याच्यामुळे काय मोबदला द्यावा. काय आहे तर तुमचं आता हिशोबाने करावं, साहेब करावं. तालुक्यातील विशेषतः तक्रारी आहेत, यामध्ये काय कारण? जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी या संदर्भात बोलणं झालेलं आहे. तर उत्तम कंपनीच्या संदर्भात उगवण न झाल्याबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर SAO यांनी त्यांची तपासणीसाठी पथकं गठीत केलेली आहे आणि स्थळ पाहणी करून त्याबाबतची जी आहे तर पाहणी करण्यात येत आहे. आणि त्या संदर्भात जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार उचित कारवाई SAO कार्यालयामार्फत होईल.